गडचिरोलीच्या सिरोंचा तहसील कार्यालयासमोर 30 गावातील नागरिकांनी पुलाच्या मागणीसाठी बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं। या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकाराच्या मोबाईलवरून सिरोंचा तालुक्यातील ग्रामस्थांशी थेट संवाद साधलाय। यावेळी पालकमंत्री म्हणून सदैव तुमच्या पाठीशी असल्याचं सांगत पुलासाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करून काम पूर्ण केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। त्यानंतर तत्काळ ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलंय। दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर तरी रखडलेल्या पुलाचं काम पूर्ण होणार का याकडे सर्व ग्रामस्थांचं लक्ष लागलंय। 1.5 वर्षापासून सर आमची ब्रिज मंजूर झालेली आहे सर आमच्या टेकडाला जाण्यासाठी म्हणजे सिरोंचा तालुक्यापासून 30 किलोमीटर आहे सर। तर ते गेल्या वर्षीपासून फक्त पिलर उभं करून ठेवले आहे सर। आम्हाला येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे सर। यासाठी आम्ही 2 दिवसापासून आम्ही मुदत म्हणजे उपोषणाला बसलो असं कार्यालय सिरोंच्या इथे। नाही मी लगेच त्याच्यामध्ये लक्ष घालतो हां सर आणि तात्काळ तुमचं कामही सुरू करून देतो। त्याला जेवढे निधी लागेल तो निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश मी तात्काळ देतो। हां सर तुम्ही काळजी करू नका। हां तुम्ही लोक आता तुमच्या आंदोलनाची मी दखल घेतली आहे आणि तात्काळ कारवाई करतोय। त्यामुळे तुम्ही आता आंदोलन परत घ्या आणि मी लगेच इमिजिएटली त्या संदर्भातले आदेश पाठवतो। हां सर।